हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण स्टडी केल्या. त्यानंतर आपण एक आयडियल गॅस इक्वेशन पाहिलं आहे, PV = nRT. त्याच्यामध्ये आपलं ॲव्होगाड्रो नंबरमध्ये काय आलं होतं आपलं रिलेशन, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n. n म्हणजे काय होतं आपल्या नंबर ऑफ मोल्स. मग आता मोल्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. मोल्स त्याचं युनिट काय, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय असेल, त्यानंतर नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, त्यानंतर आपल्याला काहीतरी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते ज्याला आपण ॲव्होगाड्रो नंबर म्हणतोय. त्यानंतर या रिलेशनवरून आपल्याला पुढे अजून एक इक्वेशन फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता बघा मोल्स त्याचं युनिट काय आहे, MOL. सिम्पली मोल्स आहे, इथला ई काढून टाकायचा, मोल. युनिट काय मोल्ससाठीचा मोल. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. जे काय ॲटम्स असेल, पार्टिकल्स असेल, त्याचं मास अपॉन मोलार मास. आता 1 मोल म्हणजे किती असेल, 1 मोल. सपोज आपण आता एक एक्झाम्पल सांगते. काहीतरी तुम्ही सपोज दुकानात वगैरे गेले तर त्यांच्याकडे मागितलं 1 डझन बनानाज वगैरे मागितलं तर तुम्हाला किती देतील ते, 12 बनानाज. ठीक आहे. 1 डझन जर बनाना मागितले तर तुम्हाला किती देतील, 12. 1 kg जर काहीतरी मागितलं तर ते काय देतील तुम्हाला, 1000 ग्रॅम देतील. ठीक आहे, 1000 ग्रॅम. अजून काही मागितलं, सपोज 1 लिटर जर मागितलं तर त्याचं काहीतरी क्वांटिटी असेल. त्यानंतर अजून तसंच जर तुम्ही 1 मोल जर काहीतरी मागितलं तर तुम्हाला किती मिळायला पाहिजे तिथे, 6.023 × 10⁻23 अमाऊंटमध्ये. 6.023 × 10⁻23. जसं 1 डझन मागितलं 12 बनानाज, 1 kg मागितलं तुम्हाला 100 ग्रॅम, किंवा तुम्हाला कुठे 1 मीटर जायचं असेल तर तुम्हाला कुठपर्यंत नेता येईल, 100 सेंटीमीटरपर्यंत जाता येईल. तसंच 1 मोल जर पाहिजे असेल तुम्हाला, जर इथे बघा 1 मोल जर पाहिजे असेल तर किती अमाऊंटमध्ये मिळेल तुम्हाला, किती कोणता नंबर मिळतोय, 6.023 × 10⁻23. जसं इकडे 1000 मिळतं, इकडे 12 मिळतं, इकडे 100 सेंटीमीटर मिळतं, तसं इथे काय मिळतं आहे, 6.023 × 10⁻23. आणि ह्या नंबरला हा काहीतरी एक पर्टिक्युलर नंबर आहे, त्याला काय कोणता नंबर म्हणतो आपण, ॲव्होगाड्रो नंबर. काय म्हणतोय, ॲव्होगाड्रो नंबर. ही एक काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याला आपण म्हणतो ॲव्होगाड्रो नंबर. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपल्याला बघायचे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ पार्टिकल डिवाइड बाय 6.023 × 10⁻23. आता सपोज तुमच्याकडे हा काहीतरी एक बॉक्स आहे. सपोज हा काहीतरी कंटेनर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आहे तुमचे. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स आहे. याच्यातून आपल्याला काय करायचं आहे की ह्या 1 मोलसाठी कसं कॅल्क्युलेट करणार. हे सपोज 50 ग्रॅमचे. ठीक आहे. इथे तुम्हाला किती दिलं आहे, 50 ग्रॅम. तुम्हाला आता हे पूर्ण ॲटम आहे आणि एका ॲटमसाठी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. तर काय करणार तुम्ही, सिम्पली नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे, 50 ग्रॅम. त्याच्या खाली काय, ॲव्होगाड्रो नंबर 6.023. हे कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला काय मिळेल, नंबर ऑफ मोल्स. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ पार्टिकल डिवाइड बाय 6.023 × 10⁻23. हे जर सिम्बॉलच्या फॉर्ममध्ये लिहायचं ठरलं तर नंबर ऑफ मोल्स डिनोटेड बाय स्मॉल n, नंबर ऑफ पार्टिकल्स कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ मॉलिक्यूल. आणि त्यानंतर ॲव्होगाड्रो नंबरला आपण n आणि सफिक्सला a असं डिनोट करतो. मग काय, स्मॉल n इज इक्वल टू कॅपिटल N डिवाइड बाय NA. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण हे रिलेशन पाहिलं होतं, PV = nRT. याला आपण म्हणतोय आयडियल गॅस इक्वेशन. प्रिव्हियस लेक्चरला आपण पाहिलंय PV = nRT. बट आपल्याकडे n ची व्हॅल्यू काय मिळाली, ते आपल्याला n = n/Na. मग ही इथे पुट करा, काय मिळेल, देअरफॉर PV = n/Na × RT.
ठीक आहे. पी व्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आर टी. आता आरला काय म्हटलं आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, आर काय आपला हा काय गॅस कॉन्स्टंट किंवा त्याला काय म्हणायचं आहे युनिव्हर्सल म्हणजे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. मग आता एक ह्या आरची एक व्हॅल्यू पुढे आपल्याला थिअरीमध्ये येईलच, त्याची व्हॅल्यू काय आहे आर इज इक्वल टू बोल्ट्झमन कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये बोल्ट्झमन कॉन्स्टंट के बी. के बी काय आहे के बी हा आपला आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि आरची व्हॅल्यू आहे आर इज इक्वल टू एन ए इंटू के बी. एन ए इंटू के बी. एन ए काय आहे ॲव्होगाड्रोज नंबर, के बीला काय म्हणतोय आपण व्हेअर के बी इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आरची व्हॅल्यू इथे पुट करा काय मिळेल देअरफॉर पी व्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आरची व्हॅल्यू एन ए के बी इंटू टी. इथे काय होईल एन ए गेट कॅन्सल आणि आपल्याला लास्ट इक्वेशन मिळत आहे पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. हे एक इक्वेशन मिळत आहे कशावरून आपल्याला मोल्सवरून आपण स्मॉल एन कॅल्क्युलेट केला, त्यानंतर काय केलं आर हा काहीतरी एक कॉन्स्टंट आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याला आपण असं डिफाईन करतो एन ए इंटू के बी. ती व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली आपल्याला एक काहीतरी इक्वेशन मिळालं पी व्ही इज इक्वल टू एन के बी टी. हे रिलेशन आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये यूज होईल किंवा एम सी क्यूमध्ये यूज होईल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बिहेवियर ऑफ गॅस. ओके, आवर नेक्स्ट टॉपिक इज बिहेवियर ऑफ गॅस. चॅप्टर काय बघतो आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. त्यामध्ये बिहेवियर ऑफ गॅस, गॅसचं बिहेवियर कसं असणार आहे त्याच्यासाठी मी काही टॉपिक्स सिलेक्ट म्हणजे टॉपिक्स काही हायलाईट केलेत. 1 2 3 4 4 पॉईंट्स आहेत. एकदा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. ओके, पहिला पॉइंट आहे गॅस कंटेंट इन अ कंटेनर. गॅस कंटेंट इन अ कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. काय सांगितलंय गॅस कंटेंट इन अ कंटेनर. सपोज मी इथे एक कंटेनर कन्सिडर करते. गॅस कंटेनर 2 टाईप्सचे, एकामध्ये मी नंबर ऑफ पार्टिकल्स दाखवते आणि इथे एका पार्टिकलची मी मोशन दाखवते. सपोज हा एक सिंगल पार्टिकल आहे. ओके, गॅस कंटेंट इन अ कंटेनर इज कॅरेक्टराइज्ड बाय कसे असणार आहे प्रेशर व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. त्याच्या फिजिकल पॅरामीटरशी काय असणार आहे ते कॅरेक्टराइज असणार आहे गॅस कंटेंट इन अ कंटेनर. सेकंड पॉईंट आहे पार्टिकल्स ऑफ द गॅस आर ऑलवेज इन कॉन्स्टंट मोशन. पार्टिकल्स इन द गॅस, सपोज हा पार्टिकल कन्सिडर केलाय, तो काय करणार आहे कॉन्स्टंट मोशनने असणार आहे कंटेनरमध्ये. जेव्हा मूव्ह होतोय तो काय असणार आहे कॉन्स्टंट मोशनमध्ये असणारे पार्टिकल्स. तेच सांगितलंय पार्टिकल्स ऑफ द गॅस आर ऑलवेज इन कॉन्स्टंट मोशन. इथले सपोज पार्टिकल्स घेतले, हा इकडे मूव्ह करणार इकडे मूव्ह करणार, पूर्ण याच्यामध्ये कंटेनरमध्ये मूव्ह करणार, पण कसा कॉन्स्टंट मोशनमध्ये. थर्ड पॉईंट आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इव्हॅल्युएट द मोशन ऑफ सिंगल पार्टिकल ऑफ गॅस. ते कसं, आता सपोज मी हा पार्टिकल घेतला, तो काय होतो याला कोलाइड होतो, इथे परत कोलाइड होतो, इथे एकदा कोलाइड झाला. कोलाइडची आपण डेफिनेशन काय केली आहे, जेव्हा पार्टिकल कोलाइड होतो तेव्हा तो काय करतो
त्याची कायनेटिक एनर्जी काय करतो, एक्सचेंज करतो. कोणत्या फॉर्ममध्ये, जसं हीट एनर्जी असेल, अजून कोणत्या फॉर्ममध्ये तो काय करतो, पार्टिकल त्याची एनर्जी काय करतो, एक्सचेंज करतो. बिटवीन टू पार्टिकल्समध्ये त्याची कायनेटिक एनर्जी ही काय होते, एक्सचेंज होते. मग हा पार्टिकल त्याचा पाथ सपोज हा आहे, हा इकडून इकडे जातोय, तो नंबर ऑफ पार्टिकल्सशी काय होतोय, इथे नंबर ऑफ पार्टिकल्सशी कोलाईड होतोय. त्यावेळी प्रत्येक वेळी तो काय करणार आहे, याच्याशी एक वेगळा कोलाईड होणार आहे. इथे एकदा कोलाईड होणार, इथे एकदा कोलाईड होणार. त्यामुळे आपल्याला काय सांगताय, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इव्हॅल्युएट द मोशन ऑफ अ सिंगल पार्टिकल. हा पार्टिकल मी इथे घेतला, सपोज इथे हा सिंगल पार्टिकल, इथे आपण मोशन याची कशी फाइंड आउट केली, हा एवढा वे, पण इथे काय कोलाईड होत नाही, हा इथे सिंगल पार्टिकल कन्सिडर कर. पण तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्स घेत आहे कंटेनरमध्ये, तर त्याची काय करता येणार नाही आपल्याला. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू इव्हॅल्युएट दी मोशन ऑफ सिंगल पार्टिकल ऑफ गॅस. देन काय, वी फाइंड ॲव्हरेज ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड देन रिलेट टू द मॅक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ गॅस. आपण काय करणार आहे, वी फाइंड ॲव्हरेज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीज कोणत्या, आपल्या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, ह्या कंटेनरमधल्या एक एक मॉलिक्युल्ससाठी आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज जर आपण फाइंड केल्या, तर त्यावरून आपण काय करू शकतो, मॅक्रोस्कोपिक व्ह्यू म्हणजे पूर्ण गॅस कंटेनरमधल्या पूर्ण मॉलिक्युल्सचा आपण एक मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ गॅस घेऊ शकतो. तेच म्हटलंय, वी फाइंड द ॲव्हरेज ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड देन रिलेट टू मॅक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ गॅस. त्यावरून आपण याच्यावरून काय म्हणू शकतो, हे आहे बिहेवियर ऑफ गॅस, त्याचे हे 4 पॉईंट्स. नेक्स्ट टॉपिक इज आयडियल गॅस अँड रियल गॅस. आयडियल गॅस आणि रियल गॅस एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत ते बघायचे आपल्याला. फर्स्ट आयडियल गॅस. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये एक रिलेशन पाहिलं होतं, एक इक्वेशन पाहिलं होतं, आयडियल गॅस इक्वेशन म्हणत होतो आपण त्याला, PV = nRT. आता आयडियल गॅस कशाला म्हणायचं आहे की the equation which obeys the ideal gas equation, that is PV = nRT, is called as ideal gas. जो गॅस हे इक्वेशन ओबे करतोय, ज्या ह्या फिजिकल पॅरामीटरचं PV = nRT हे इक्वेशन जर ओबे करत असेल त्याला आपण म्हणतोय आयडियल गॅस. अँड सेकंड पॉईंट आहे intermolecular interaction are absent in ideal gas. The intermolecular interaction are absent. Intermolecular interaction कसं असतं, suppose we have to consider a gas in a container. These are one molecule, these are second molecule. Intermolecular interaction, ह्या दोन्ही मॉलिक्युलरमध्ये काहीतरी इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन असतं. बट आपण आयडियल गॅसमध्ये काय सांगतोय, द इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर ॲब्सेंट इन आयडियल गॅस. ओके. आता रियल गॅस. रियल गॅसचं कसं आहे, द रियल गॅसेस, तर याच्यामध्ये काय आहे, ॲटम्स कसे झालेले आहेत, कंपोज्ड झालेले आहेत आणि ते काय करतात, डू इंटरॅक्ट विथ ईच अदर. सपोज इथे आपण अजून एक गॅस कंटेनर कन्सिडर करूया. ॲटम्स कसे आहे, कंपोज्ड झालेले, एकमेकांशी कंपोज्ड झालेले आहेत. त्यामुळे ते काय करतात, एकमेकांशी इंटरॅक्शन आहे, ॲटम्सचं इंटरॅक्शन आहे एकमेकांशी, डू इंटरॅक्ट विथ ईच अदर इन रियल गॅस. तसं इकडे काय, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आर ॲब्सेंट इन आयडियल गॅस. तसं इन रियल गॅसमध्ये डू इंटरॅक्ट विथ ईच अदर, म्हणजे याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन हे प्रेझेंट आहे. सेकंड पॉईंट बघायचं म्हटलं रियल गॅसेसमध्ये, तर जर दोन ॲटम्स आहेत आपले, सपोज इथे मी हाच कन्सिडर करते, हाच कंटेनर कन्सिडर करते, तर दोन ॲटम्स जे आहेत ते एकमेकांपासून फार अपार्ट म्हणजे एकमेकांपासून दूरवर आहेत. त्यावेळी त्यांच्यामधले इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन काय असेल त्याच्यामधलं, तेव्हा ॲब्सेंट असेल किंवा एकदम निग्लिजिबल असते. त्यावेळी आपण त्याला रियल आयडियल गॅस पण म्हणू शकतो. मी इकडे सांगते, कन्फ्युजन होईल. सपोज हा गॅस कंटेनर आहे
आणि सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, फार अपार्ट. टू मॉलिक्युल्स इन अ गॅस आर प्रेझेंट फार अपार्ट विथ इच अदर. एकमेकांपासून दूरवर आहे, तर त्याच्यामधलं इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन हे एकदम वीक असणारे किंवा निग्लिजिबल असणारे. अशा वेळी वी कॅन से दॅट द रियल गॅसेस आर आयडियल गॅस. इफ द intermolecular interaction between the two molecules are negligible or absent, then we can say that the real gases are ideal gas. Then next topic आहे, आपल्याला ही कंडिशन कधी मिळणार आहे, जेव्हा आपण टेम्परेचर, ही कंडिशन फार अपार्ट वाली कंडिशन कधी मिळणार आहे आपल्याला, जेव्हा आपण प्रेशर लोअरिंग करणार, pressure becomes lowering and temperature becomes increasing. ते कसं, सपोज हा गॅस कंटेनर आहे, सपोज दिस इज अ गॅस कंटेनर, दिस इज अ पिस्टन ज्याने आपण प्रेशर ॲडजस्ट करतो. इथे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत, ते एकमेकांशी एकदम कॉम्प्रेस्ड झालेले आहेत, इथे हा पिस्टन आहे. आता आपण काय म्हणतो, प्रेशर लोअरिंग म्हणजे काय करणार आहे आपण, हा पिस्टन जस्ट वरती स्वाईप करणार आहे. म्हणजे इथे काय होईल, इथला प्रेशर काय होणार आहे, हा एकदम कॉम्प्रेस, हे मॉलिक्युल्स एकमेकांशी एकदम कॉम्प्रेस झालेले आहे. जेव्हा आपण पिस्टन वरती मूव्ह करणार आहे, स्वाईप करणार, त्यावेळी काय होणार आहे, इथला प्रेशर काय होणार आहे, रिलीज होणार आहे. आणि ॲटम्स कसे होणार आहे, काय होणार आहे, इथले गॅस मॉलिक्युल्स काय होणार आहे, फ्रीली मूव्ह करणार आहे. आणि त्यावेळी ते काय होणार आहे, एकमेकांपासून, आता इथे कॉम्पॅक्ट अरेंजमेंट आहे कारण ते कॉम्प्रेस झालेले. जेव्हा पिस्टन वरती घेतोय त्यावेळी सपोज इथला मॉलिक्युल आहे तो इकडे जाईल, म्हणजे त्याचं डिस्टन्स काय येईल, ते फार अपार्ट, आणि तेव्हा आपल्याला ही कंडिशन मिळेल. किंवा आपण सिस्टीमचं टेम्परेचर जर चेंज केलं तेव्हाही आपल्याला ही कंडिशन मिळेल. आणि तेव्हा काय म्हणू शकतो, जेव्हा फार अपार्ट होत आहे तेव्हा रियल गॅसेस आर आयडियल गॅस. दीज आर द डिफरन्स of ideal gas and real gas. ते कसे आहेत, ideal gas and real gas. Okay, thank you.